मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावर भाजप उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत प्रचार सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे एकनाथ शिंदेंची प्रचार सभा होणार। सायंकाळी एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर। मुंबईतील 32,000 एकर शासकीय जागेवर अतिक्रमण। मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला न्यायालयात आज हजर केलं जाणार। अनंत गर्जेला दिलेली 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। आपण जिल्ह्याची पालक आपल्या घरचा माणूस असेल तरी चुकीला चूकच म्हणणार आहे। बीडमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्याकडून नियुक्ती। संतोष बांगर हिंगोलीला लागलेला कलंक। निवडणुकीत मिंधे गट 4थ्या क्रमांकावर फेकला जाईल। भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण। राज्य सरकारने भेट दिलेल्या प्रतिमेचं संविधान दिनी अनावरण। हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका। सपकाळांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता। सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीत कुणीच सुखी नाही। राष्ट्रवादीत प्रत्येकाचा जाचच सुरू आहे। शशिकांत शिंदे यांची टीका। वाळू माफियांना महसूल मंत्री बावनकुळेंचा दणका। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट रद्द होणार। महसूल मंत्री बावनकुळेंचे कडक आदेश। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा सर्वपक्षीयांना इशारा। गाडीचे स्टीअरिंग किंवा चावी कुणाकडे हे महत्त्वाचे नाही, गाडी कुणाच्या मालकीची हे पहा। विक्रमसिंह पाचपुते यांचं वक्तव्य। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीस मुदतवाढ। विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली। 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय। त्रिभाषा धोरण समिती कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार। कृती समन्वय समितीचे दीपक पवार यांचा कार्यशाळेला विरोध। एक बार कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनता। दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी महायुतीत बिनसलं। शिवसेना आमदार भाजप आमदारांमध्ये झुंपली। संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळेंमध्ये आरोपांच्या फैरी। हेच मोठी आहे त्यामुळे पट्टी मोठी लागेल। मंत्री गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला। उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद प्रकरणी याचिका। सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळली याचिका। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा। पदांचे राजीनामे पक्ष श्रेष्ठांकडे सादर। चेंबूरच्या पुरुष शासकीय भिक्षुक गृहावर मनसेची धडक। भिक्षुकांची मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी। मनसे पदाधिकाऱ्यांनी नोंदणीच्या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारला जाब। दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीची बैठक पार। अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी बैठक। नंदुरबारच्या विकासासाठी 85 कोटींचा निधी दिला। ठाणे मुंबईप्रमाणे नंदुरबारचा चेहरा बदलू। श्रीकांत शिंदेंचं आश्वासन। अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेची कोर कमिटीची बैठक। भाजपच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान संघटनेचा बिनशर्त पाठिंबा। रवी राणा यांनी दिली माहिती। फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा। 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्या। अंजली दमानी यांची मागणी। जामिया इस्लामिया इशातुल अलूम हे महाराष्ट्राचे अल-फलाह किरीट सोमाया यांचा आरोप। संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली मागणी।
अंजली दमानिया यांनी 24 तासात कोर्टाकडे जावे, तुमच्याकडे पुरावे घेऊन कोर्टाकडे जा, रुपाली ठोंबरे पाटलांचं वक्तव्य. बीडमधील राजकीय अतिक्रमणही आम्ही काढू, मंत्री पंकजा मुंडेंचा रोखोणाकडे. योगेशवर झालेला अन्याय सहन झाला नाही, पंकजा मुंडेंची योगेश क्षीरसागरांची पाठराखण. रेल्वे स्थानकावरील उर्दू नावाला संजय केणेकरांचा विरोध, संजय केणेकरांसह पुत्रास धमकी, पुत्रावर बऱ्याचदा हल्ले झाल्याची केणेकरांची माहिती. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर हल्ला, स्वतःला शिवप्रेमी म्हणून गुंडगिरी करण्याचा नवा ट्रेंड, सत्ताधारी नेत्यांचा या गुंडांना पाठिंबा, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. मुंबईचा महापौर हा कडवट मराठीच असेल, महापौर हिंदू असावा, हिंदी नसावा, हिंदुत्वाच्या नावावर हिंदी गुजराती खपवून घेणार नाही, अविनाश जाधवांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर. संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणावर कारवाई होणार, मालवणीत 28 बालवाड्या होत्या, सगळ्या बालवाड्या समाजकंटकांनी हडप केल्या, मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य. अमरावती वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलासाठी 40 कोटींचा निधी मंजूर, निधी आपल्यामुळेच मंजूर झाल्याचा खासदार अमर काळेंचा दावा करणारी पोस्ट व्हायरल, भाजपचे आमदार राजेश बकाने यांनी घेतली थेट नदीच्या पुलावरच पत्रकार परिषद. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मवी आणि मनसेवर गंभीर आक्षेप, वोट चोरी झाली असं बोंबलत आहेत म्हणून यामध्ये कॉम्प्रोमाइजचा वास येतो, प्रकाश आंबेडकरांची थेट टीका. निवडणुकांबाबत विविध याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला, भाजपचा प्रचार करत असल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा आरोप. अंबरनाथमध्ये भाजप आणि रिपाई आठवले पक्षाची युती कायम, युती तुटल्याच्या घोषणेनंतर रिपाई पक्षाची भाजपाकडून मनधरणी. अंबरनाथमध्ये प्रचार कार्यालयाच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी, शिवसेनेचे उमेदवार सुनील सोनी जखमी, दोघांच्याही प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक, नादाला लागू नका, 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही, भरत शहांची विरोधकांवर कडाडून टीका. आमदार निलेश राणेंचा रडीचा डाव, निलेश राणेंना आमदार बनण्यासाठी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच बदनामी करण्याचा प्रयत्न, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची टीका. कोल्हापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये चिन्ह वाटपावरून गोंधळ, अधिकाऱ्यांच्या विरोधात चिन्ह वाटपावरून फेरबदल, चिन्ह फेरबदल केल्याने मनसे आक्रमक, नगर परिषदेच्या आवारात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडे मिळाली रोख रक्कम, शिवसेना आमदार निलेश राणे यांचा भाजपाला दणका, पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप करताना रंगी हात पकडला. जळगावच्या अमळनेर येथे परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा, जाहीर सभेमध्ये श्रीकांत शिंदे यांचं लाडक्या बहिणींनी केलं अनोखं स्वागत. नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार मतदारांपर्यंत BLOच्या माध्यमातून रद्द करणार, नवी मुंबई मनपा उपायुक्त यांची माहिती. भाजप उमेदवाराकडून पैशांचं वाटप, विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरांचा आरोप, पैशाने विकलं जाणार हे कणकवली शहर नाही, संदेश पारकरांचं वक्तव्य. भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह यांच्या पत्नीला नकोसे झाले कमळ, पंढरपूरच्या सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या चिन्ह वाटपात नाकारले कमळ, नगरसेवक पदासाठी घेतले पांगुळगाडा चिन्ह, आता प्रचार सुरू. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू, तासगावात भाजप स्वबळावर लढणार. रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष सुरू, शिवसेनेमध्ये गेल्या नगरसेवकांचा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, परिसरात तणावाचे वातावरण. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ, सतीश पाटील यांचं वक्तव्य, निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का, निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल पण याद्या दुरुस्त करा, काँग्रेस नेते सतीश पाटील यांची मागणी. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर, ठाणे पालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर
नवी मुंबईची यादी अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत केली पोलपोल. अकलूज निवडणुकीत भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत. मोहिते पाटलांकडून आजपर्यंत केलेल्या विकासाचा डोस तर भाजपाचा मोहिते पाटलांविरोधात आक्रमक प्रचार. प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन सोहळा. सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी. शिवरायांकडून आता अफजल खानाचा वध या प्रतापाला आज 366 वर्ष पूर्ण. अग्निपथ योजना अग्निवीर आणि सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत दावा. सैन्याच्या कुटुंबियांना मिळणारे लाभ अग्निवीरांच्या कुटुंबाला मिळणार नसल्याच्या निर्णयाला आव्हान. गोवंडी रेल्वे स्थानकात मुलीकडून मुलाला मारहाण. मुलगा अश्लील चाळे करत असल्याचं मुलीचं स्पष्टीकरण. शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर. परीक्षा परिषदेकडून नवी तारीखही जाहीर. आता शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 ला होणार. पुणे पोलीस आयुक्तालयाला मिळणार 2 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी मिळणार. पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन स्थापन होणार. लवकरच शासन आदेश जाहीर होणार. मुंबईत 3 डिसेंबरला पाणी कपात राहणार. तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे निर्णय. पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील मार्गिका 4 आणि मार्गिका 4 अ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये प्रकल्पाला मान्यता. भाजपाच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे गुन्हा. संविधान रक्षणासाठी लढत राहू. जिनत शबरीन यांचं वक्तव्य. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल देजवानीच्या याचिकेवर आज सुनावणी झालीच नाही. एफआयआर रद्द करण्याबाबत केली होती याचिका. विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराची प्राणप्रतिष्ठा. 5 दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईत कचरा संकलन गाड्यांमध्ये भ्रष्टाचार. कचरा संकलनासाठी निकृष्ट दर्जाच्या गाड्या. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास. पालिका प्रशासनाची अद्याप कारवाई नाही. नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. वाशी ब्रिजवरून आता मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळारा मंदिर परिसरामध्ये रामकाल पथाला सुरुवात. पुनर्वसनासाठी नागरिकांचा विरोध. 2 दिवसात जर महापालिका आयुक्तांकडून निर्णय आला नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. लातूरमध्ये महानगरपालिकेसमोर पैसे ठेवून आंदोलन. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ. प्रशासन टाळाटाळ करत असल्याने केलं आंदोलन. टीईटी पेपर फुटी प्रकरणाचं यूपी बिहार कनेक्शन. आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती. आंतरराज्य टोळ्यांचे 4 वर्षांपासून कारनामे सुरू. भिवंडी पालिका मुख्यालयाच्या इमारतीवरील नावातील अक्षर पडलं. आता 2 महिन्यांपासून पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. पालिका परिसरातील आवश्यक सुविधांसह नावाबाबतही आता उदासीन असल्याची चर्चा. भटक्या श्वानांना शेल्टरमध्ये ठेवणं ही क्रूरता. सुप्रीम कोर्टाने श्वानांसंदर्भात निर्णय पेटाला अमान्य. निर्णयाविरोधात पेटा इंडिया आवाज उठवणार. पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची धाडसी कारवाई. 8 अनधिकृत बंगल्यांचे अतिक्रमण हटवले. प्रशासनाच्या हालचालींमुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच अतिक्रमण काढले. कल्याणमध्ये नामकरणावरून वाद. गोरीपाडा सिटी पार्क रस्ता आणि चौकाच्या नामकरणावरून ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक आमने सामने. उद्घाटन रद्द. 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन. 2030 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार. 20 वर्षांनंतर भारताला आयोजन करण्याची संधी. स्कॉटलँडमधील आता ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा महासभेत मान्यता. आपल्या भवितव्यांचा निर्णय बीसीसीआय घेईल. टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर गौतम गंभीरचं वक्तव्य. दोष सर्वांचा पण सुरुवात आपल्यापासून. गौतम गंभीर यांचं स्पष्टीकरण. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांनी जोरदार पुनरागमन केलंय. फक्त 2 स्टॉक्स घसरले. गेल्या 5 महिन्यातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील सर्वात मोठी वाढ.
किरकोळ वादातून पत्नीची हत्या करत पती फरार. डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात येरवडा कारागृह परिसरात शिपायाला मारहाण करणारा पोलीस हवालदार निलंबित. कारागृहातून न्यायालयाकडे कच्चे कैदी घेऊन जाताना हवालदाराने शिपायाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. पुणे पोलिसांनी चोर, दरोडेखोर आणि गुंडांना गुडघ्यावर आणलंय. हडपसर पोलिसांनी काढली आरोपींची धिंड. पिंपरी चिंचवडमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या 26 ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या धाडी. 43 आरोपींना अटक. 55 महिलांची सुटका. 4 ठिकाणं एका वर्षासाठी सील. पुण्यात विद्यानगरमध्ये बॉम्बसाठी वापरलं जाणारं 10,920 रुपये किमतीचं साहित्य आढळलंय. बॉम्बशोधक पथकानं साहित्य ताब्यात घेतलं. धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. पुणे नाशिक महामार्गावर अपघात. 4 वाहनांचा विचित्र अपघात. अपघातात 4 जण जखमी. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. वरळी सिलिंगवर धावत्या कारला आग. घटनेत कोणालाही दुखापत नाही, मात्र संपूर्ण कार जळून खाक. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. रायगडच्या रसायनी ॲडिशनल MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. आगीचं कारण स्पष्ट. चर्चगेट स्टेशनच्या दुकानामधील एसीला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. राजश्री कमला पसंतच्या मालकाच्या सुनेची आत्महत्या. दीप्ती चौरसिया यांच्या सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलंय. माहेरच्या कुटुंबियांचा आरोप. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे व्यथित होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये कोल्ह्याचं दर्शन. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने जेरबंद करावं, नागरिकांची मागणी. परिसरातील RMS इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. उल्हासनगरमध्ये उभ्या असलेल्या JCBला आग. परिसरात गोंधळ. केक कापून झाल्यानंतर अब्दुल रहमानवर दगडी मारून अंडी फोडली. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात. कुर्ल्यातील घटना. साताऱ्यात मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. घटना CCTV मध्ये कैद. ग्रामपंचायत कर्मचारीची 2 मुलांसह आत्महत्या. नाशिकच्या चांदवडमधील दिघवत येथील घटना. मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं समोर. भिवंडीतील उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात. दुर्घटनेत मुलीचा मृत्यू, वडील जखमी. ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. वसई दिवाणमान येथे क्लोरीन गॅस गळतीची दुर्घटना. दुर्घटनेत 1 नागरिकाचा मृत्यू, 17 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. दुरुस्ती दरम्यान 100 किलोचा सिलेंडर पडल्याने गळती. नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांची दहशत. उलवेमध्ये सोसायटी परिसरात माकडांचा वावर. सिडकोच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये माकडांची दहशत. कराड विटा मार्गावर 4 चाकीने टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी. मुंबई गोवा महामार्गाजवळील हातखंबा येथील घटना. विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायदेवतेने आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलाय. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.